नमस्कार. बाजार गप्पांच्या या भागामध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपला आजचा विषय बोनस शेअर्स आणि बाजारभाव. जून जुलै हे महिने आपल्या देशातल्या सगळ्याच नोंदणीकृत कंपन्यांच्या म्हणजेच लिस्टेड कंपन्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे ॲन्युअल जनरल मीटिंग होण्याचे आहेत. त्याच्या मागे पुढे एखादी कंपनी बोनस शेअर्स देईल का, इंटेरिम डिव्हिडंड देईल का, स्पेशल डिव्हिडंड देईल का, फायनल डिव्हिडंड देईल का, राईट्स देईल का, स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू करेल का, अशी अनेकविध चर्चा सुरू होते. आणि एकंदरीतच करोनानंतरच्या काळामध्ये केंद्र सरकारच्या पुढाकाराने असेल किंवा इतरही काही कारणांनी असेल, एकंदरीतच यावर्षी तुम्हाला आणि मला मिळणाऱ्या डिव्हिडंडचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे. आणि डिव्हिडंडच्या खालोखाल जर कोणत्या गोष्टीची चर्चा बाजारात होत असेल तर ती नेहमी बोनस शेअर्सच्या संदर्भातली होते. याचं कारण असं असतं की डिव्हिडंड काय किंवा बोनस काय, तुमच्या माझ्यासारख्या आधीच त्या कंपनीचे भागधारक म्हणजे शेअर होल्डर असलेल्या माणसाला स्वतःच्या खिशातनं एक नवा पैसाही न घालता जास्तीत जास्त फायदा होतो. जर कंपनीने राईट्स शेअर्स दिले तर आपल्याला काही पैसे द्यावे लागतात, पण बोनस शेअर्सच्या बाबतीत तसं नसतं. अशामुळे असेल कदाचित, पण बोनस शेअर्सची जेव्हा घोषणा केली जाते किंवा एखादी कंपनी एखादा बाजारभाव फार वरच्या पातळीवरती गेला की ही बोनस देऊ शकेल का, अशी जी बाजारात चाचपणी सुरू होते, याच्या मागचं हे कारण असतं. आणि त्यामुळे अशा बोनसच्या शक्यतेवरती, मी शक्यता म्हणलं आहे, घोषणा प्रत्यक्ष झाल्यानंतर तर आणखीनच चित्र वेगळं होतं, नुसत्या शक्यतेवरतीही त्या कंपनीच्या शेअर्सचे बाजारभाव म्हणजेच मार्केट प्राइसेस वाढल्याची आपल्या इतिहासामध्ये अनंत उदाहरणं आहेत. आणि म्हणूनच आजचा विषय बोनस शेअर्सची शक्यता आणि चढते बाजारभाव. मुळातच सध्या आपल्या देशाच्या शेअर बाजाराचा निर्देशांक हा 52-53 हजाराच्या आसपास आहे. आणि मुळातच त्यामुळे अशा चढ्या बाजारामध्ये ज्यांचे बाजारभाव आधीच चढे राहिले आहेत त्यांच्यामध्ये जर बोनसची शक्यता निर्माण झाली तर हे शक्यता किंवा ही चर्चा आणखीन जोरात येते. त्यामुळे आजच्या बाजार गप्पांमध्ये अशा मुद्द्यांचा विचार करू की खरोखरच बोनसबद्दलची बातमी, शंका किंवा शक्यता आणि बाजारभाव चढे राहणं याचा नेमकं काय कारण असतं. प्रत्यक्ष घोषणा झाल्यानंतर अशी गणितं जन्माला येणं हे एक वेळ समजू शकतं, पण नुसती शक्यताही जेव्हा निर्माण होते त्यावेळेला बाजारभाव चढे राहताना अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. एक गोष्ट अशी, एक उदाहरण म्हणून घेऊया की आज मितीला एशियन पेंट्सचेही शेअर्सची उलाढाल जवळजवळ 3,000 रुपयाच्या आसपास आहे. आणि अशा वेळेला बोनस शेअर्सची शक्यता आहे का, ही एक शंका कुठेतरी दबक्या आवाजात होते. कारण एशियन पेंट्स या कंपनीची कामगिरी ही नेहमीच चांगली असते, पण मुळातच करोनानंतरच्या काळामध्ये रिअल इस्टेट क्षेत्राला फार मोठ्या प्रमाणावरती फटका बसला आहे. आणि मुळातच जर रिअल इस्टेट क्षेत्राला फटका बसत असेल तर रंगकाम म्हणजे पेंट्स उद्योगात असलेला एशियन पेंट्स तुम्हाला आणि मला किती फायदा करून देईल याची एक मर्यादा असते. आणि त्यामुळे या कंपनीनी आधीच पर शेअर मागे 14 रुपये 50 पैसे अशा लाभांशाची घोषणा केली आहे. त्याच्यामध्ये ॲन्युअल जनरल मीटिंगमध्ये त्याला पाठिंबाही मिळाला, तो ठराव संमतही झाला. आणि तो ठराव संमत झाल्यानंतर प्रत्यक्षात तो तुमच्या आणि माझ्या खात्यामध्ये जमा झाला. ज्यांना चेक येतात किंवा डिव्हिडंड वॉरंट येतात त्यांनाही ती मिळाली. आणि असं असूनसुद्धा जेव्हा हा भाव एक्स डिव्हिडंड बेसिसवरती सुद्धा 3,000च्या खालती येत नाही त्यावेळेला ही बोनसची शक्यता निर्माण होते. परंतु असं म्हणत असताना एशियन पेंट्सचा जर विचार करायचा झाला तर गेल्या कित्येक वर्षात एशियन पेंट्सनी बोनस दिलेला नाही. मग अशी शक्यता असताना कित्येक वर्षात त्यांनी स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यूही केलेलं नाही. म्हणजे जवळजवळ गेल्या 15 वर्षात एशियन पेंट्सनं बोनस दिलेला नाही किंवा गेल्या जवळजवळ 8 ते 9 वर्षामध्ये एशियन पेंट्सनं स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू केलेलं नाही. त्याचा यंदाचा डिव्हिडंड दिलेला आहे. असं असतानासुद्धा जेव्हा हे बाजारभाव चढे राहतात त्यावेळेला इलिमिनेशननी म्हटल्याप्रमाणे एक एक शक्यता कमी होत असताना बोनसची शक्यता असते. असं एखादं विशिष्ट उदाहरण जरी डोळ्यापुढे ठेवलं नाही तरी एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागते की मुळातच बोनस शेअर्स एखादी जेव्हा कंपनी देते याची प्रक्रिया जर समजून घेतली तर ते जरूर लक्षात घेण्याजोगं आहे. जे कॉमर्सचे विद्यार्थी आहेत किंवा ज्यांचा या क्षेत्राशी तसाही संबंध आहे यांना कल्पना आहे की एखादी कंपनी जेव्हा बोनस शेअर्स देते याचा अर्थ वर्षानुवर्ष प्रॉफिटमधला काही भाग जनरल रिझर्वच्या नावाखाली जो बाजूला काढलेला असतो त्याचं कॅपिटलाइज करून, त्याचं भांडवलीकरण करून तुम्हाला आणि मला बोनस शेअर्स दिलेले जातात. त्या प्रमाणामध्ये कंपनीच्या पेडअप कॅपिटलचं प्रमाण वाढतं.
ऑथोराइज कॅपिटलमध्ये तेवढी मुभा असते, म्हणूनच ते बोनस शेअर्स देऊ शकतात. पण एकदा असं बोनस शेअर्स दिल्यानंतर त्या कंपनीचं भांडवल किंवा शेअर कॅपिटल हे कायमस्वरूपी वाढत असतं. त्यामुळे जेव्हा एखादी कंपनी बोनस शेअर्स देते, याचा अर्थ असा असतो की इतकं वाढीव भाग भांडवल तहहयात सर्व्हिस करण्याची त्या कंपनीची क्षमता आहे. पर्यायानं त्या कंपनीकडे एखादं आत्ता असलेलं उत्पादन असं आहे की ज्याच्या सततच्या मागणीची कंपनीला खात्री आहे आणि त्या योगानं नियमित प्रमाणे वाढीव स्वरूपामध्ये उत्पन्न आणि नफा त्या कंपनीला होत राहील, असा तरी संकेत यातनं मिळत असतो. किंवा सध्या अत्यंत जोरात आणि जोमानं सुरू असलेल्या उत्पादनाच्या बरोबरीनं कंपनीकडे असं एखादं प्रॉडक्ट आहे की जे ते नव्यानं सुरू करतील आणि त्याच्याही यशस्वीतेबद्दल कंपनीला सगळ्यात जास्त खात्री आहे. मग असं आधीच सुरू असलेल्या व्यवसायाविषयीची खात्री आणि त्याच वेळेला कदाचित आगामी असलेल्या एखाद्या उत्पादनाच्या यशस्वीतेबद्दलची निश्चिंतता, याच्यामुळे त्या कंपनीबद्दलचं परसेप्शन वाढत असतं. आणि त्यामुळे मी जसं नेहमी म्हणतोच तसं की कंपनीच्या एखाद्या शेअर्सचे बाजारभाव ठरत असताना त्या कंपनीची प्रत्यक्ष कामगिरी जेवढी लक्षात घेतली जाते, तेवढंच त्या कंपनीबद्दलचं परसेप्शन किंवा कल्पनाही लक्षात घेतल्या जातात. मग परफॉर्मन्स आणि परसेप्शन या दोन्हीही निकषांवरती उतरणारी गोष्ट म्हणजे बोनस शेअर्स. आणि त्यामुळे ज्या कंपनीबाबत बोनस शेअर्सची शक्यता असते, शक्यता शब्द महत्त्वाचा, किंवा अशी चर्चा असते, त्यावेळेला त्याचे बाजारभाव चढे राहतात. मग बाजारामध्ये सुरू असलेल्या चर्चेला अनुसरून जर कंपनीने प्रत्यक्षात बोनस शेअर्स दिला तर हे बाजारभाव त्या पातळीवरती स्थिर होण्याची शक्यता असते. परंतु जर कंपनीने बाजाराला किंवा इतरांना असलेल्या अपेक्षेनुसार बोनस तर दिला, पण ज्या प्रमाणात अपेक्षा होती त्या प्रमाणामध्ये बोनस शेअर्स दिले नाहीत, तर कंपनीच्या बाजारभावांमध्ये उतारही पडतो. किंवा शक्यता आणि चर्चा सुरू असताना जर कंपनीने मुळातच बोनस दिलाच नाही, तर मात्र कंपनीच्या बाजारभावांमध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण होण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे बोनसच्या शक्यतेमुळे बाजारभावांमध्ये जेव्हा वाढ होत असते, त्याही गोष्टीकडे आणि प्रत्यक्षात असा बोनस मिळाला नाही किंवा अपेक्षेनुसार मिळाला नाही किंवा अपेक्षेच्या प्रमाणात मिळाला नाही, तर बाजारभावामध्ये होऊ शकणाऱ्या संभाव्य घसरणीकडेही तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी विचार करावा लागतो. आणि अशा वेळेला त्या कंपनीची विक्री किंवा त्या शेअर्सची सरसकट विक्री करणं हे परवडणारं गणित नसतं. आणि असं म्हणत असताना आपल्याला अनेक उदाहरणं लक्षात घ्यावी लागतात. केवळ कंपनी आपल्या उत्पादनाची खात्री किंवा येणाऱ्या नवीन उत्पादनाबद्दलची निश्चिंतता याच्यासाठी कंपनी जनरल रिझर्व्हमध्ये पुरेशा प्रमाणात पैसे आहेत म्हणून बोनस शेअर्सच देते, अशातला भाग नाही. यातनं कंपनी एक दुसरा संकेत असा देत असते की कंपनी अशा वेळेला त्याच्या भांडवली निधीला हात घालते, कारण कंपनीला स्वतःच्या दैनंदिन कारभारासाठी आवश्यक असलेल्या नियमित उत्पन्नाची, ज्याला आपण रेग्युलर रेव्हेन्यू असं मराठीत म्हणतो, त्या रेव्हेन्यूची चिंता नाही. म्हणजे एकाच बाजूला नफा आणि त्याच वेळेला उत्पन्न या दोन्हीची खात्री असणं, असा संकेत बोनस शेअर्सच्या घोषणेमधनं देत असतो. ही चर्चा करणं किंवा हा मुद्दा लक्षात घेणं अशासाठी महत्त्वाचं आहे की अनेक कंपन्या अशा असतात की त्यांची बाजारामध्ये नुकतीच नोंदणी झालेली असते. नोंदणी झाल्यापासून त्यांच्या बाजारभावांमध्ये चढावाढ होत असते. त्यांनी वेळप्रसंगी चांगला डिव्हिडंडही दिलेला असतो, पण तरीही त्याच्याबाबत बोनसची शक्यता मनामध्ये येत नाही. परंतु मी मगाशी जसं एशियन पेंट्सचं उदाहरण दिलं, त्या परिस्थितीच्या तुलनेमध्ये जर दुसरं उदाहरण घ्यायची वेळ आली, ह्या उदाहरणातनं केवळ हा मुद्दा स्पष्ट व्हावा म्हणून, की जशी एशियन पेंट्स आत्ता 3,000 रुपयांनी त्याच्या शेअर्सची उलाढाल होत असताना बाजारामध्ये अनेकांना अशी शंका आहे, अशी इच्छा आहे की एशियन पेंट्सनं आपल्याला बोनस द्यावा. परंतु अशी शक्यता नसूनही किंवा निदान अशी चर्चा नसूनही IRCTC हे त्याचं दुसरं टोक आहे. IRCTC हा शेअर एशियन पेंट्सच्या तुलनेमध्ये आपल्या शेअर बाजारामध्ये नुकताच नोंदणीकृत झाला आहे. खरं सांगायचं म्हणजे कंपनी म्हणूनही एशियन पेंट्सच्या तुलनेमध्ये IRCTC, इंडियन रेल्वे टुरिझम अँड कंपनी कॉर्पोरेशन, ही मुळातच कंपनी म्हणूनही ऐतिहासिकदृष्ट्याही एशियन पेंट्सच्या तुलनेमध्ये नव्यानं जन्माला आलेली आहे. तुमची माझी रेल्वे रिझर्वेशन्स आणि त्या रेल्वे प्रवासातलं खाण्याचं बुकिंग याच्या जोरावरती आज IRCTC मोठी झाली आहे. अगदी काही वर्षांपूर्वी IRCTCची पहिली डिसइन्व्हेस्टमेंट झाली. पूर्णपणानं सरकारी मालकीची ही कंपनी आहे.
जर एशियन पेंट्स पूर्णपणाने खाजगी असेल तर IRCTC ही पूर्णपणाने सरकारी मालकीची कंपनी आहे. काही प्रमाणामध्ये ती लिस्टेड आहे, त्यामुळे तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांकडे त्याच्याकडे त्याचे शेअर्स आहेत. पण तुमच्या असं लक्षात आलं असेल की या कंपनीची नोंदणी झाल्यापासून 827 रुपयाचं त्याची ओपनिंग प्राईस, त्यापासून आज मितीला 2000 वरती गेलेला भाव, हे गणित आपण पाहिलं. अलीकडच्या काळामध्ये IRCTCने अत्यंत मोठ्या प्रमाणावरती चांगला आकर्षक लाभांशही जाहीर केलेला आहे. आणि एक शक्यता अशी नाकारता येत नाही की खरोखरच केंद्र सरकार जेव्हा आपल्या निर्गुंतवणुकीकरणाचा कार्यक्रम राबवायला सुरुवात करेल त्यावेळेला जशी शक्यता माझगाव डॉकचेही काही शेअर्स अजून मोठ्या प्रमाणावरती लिस्ट होतील अशी शक्यता आहे. अशी शक्यता IRCTCच्या बाबत नाकारता येत नाही. परंतु IRCTC आणि माझगाव डॉक यांचे शेअर्स किती प्रमाणामध्ये आता नव्यानं लिस्ट होतील हे कदाचित LICचा IPO बाजारात केव्हा येईल आणि LICचा IPO जर आलाच तर तो कशा भावाने लिस्ट होईल याच्यावरती अवलंबून राहील. जर LICच्या IPOला चांगलं यश मिळालं, त्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला, अशाही अर्थी यश, आणि त्याची बाजारात नोंदणी झाल्यानंतर माझगाव डॉकसारखे किंवा IRCTC सारखे त्याच्या इश्यू प्राईसपेक्षा सुद्धा लिस्टिंग प्राईस जास्त राहायची शक्यता झाली तर कदाचित माझगाव डॉक आणि IRCTC या कंपन्यांच्या गुंतवणुकीकरणाकडे सरकारनं नव्यानं पाहावं लागेल. आणि मग अशा वेळेला त्या क्षणी कदाचित IRCTCची अपील वाढवावं, लोकप्रियता वाढावी, म्हणून IRCTCचा बोनस तेव्हा दिला जाऊ शकतो. याचा अर्थ असा की दरवेळेला बाजारभाव वाढतातच म्हणजे बोनसची शक्यता असते असं नाही, पण बोनसची शक्यता किंवा चर्चा असते म्हणून बाजारभाव वाढतात, हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग असा विचार करत असताना बोनसची शक्यता आहे म्हणून एखादा शेअर घ्यावा का? त्या बोनसच्या शक्यता आहे अशा चर्चेच्या आधारावरती त्या कंपनीच्या बाजारभावामध्ये एकंदरीतच निर्देशांकाच्या आणि अर्थव्यवस्थेचा कल विचारात घेता जर अशा वाढीचं प्रमाण जास्त आहे म्हणून ते शेअर्स घ्यायचे का, असा विचार जर कोणी करत असेल तर केवळ या एकमेव निकषावरती तो शेअर खरेदी योग्य ठरतोच असं नाही. तो शेअर जेव्हा खरेदी योग्य ठरत नाही असं आपण म्हणतो त्याच वेळेला तो शेअर विक्रीयोग्यही ठरत नाही, हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. एकंदरीतच काय, बोनस शेअर्स असू दे किंवा कुठच्याही प्रकारचा भरीव लाभांश असू दे, त्याची नेमकी कारणमीमांसा आणि तर्कसंगती लक्षात घेऊनच आपण खरेदी किंवा विक्रीचा निर्णय घेतला पाहिजे. एकंदरीतच शुभबोल रेणाऱ्या अशा पद्धतीनं मला हे विवेचन करायचं नाही आहे. परंतु तुम्हाला आणि मला बोनस शेअर्स मिळाला तर तुमच्या इतकाच मलाही आनंद आहे. परंतु केवळ अशी शक्यता नाही किंवा आहे हा एकमेव निकष आपल्या खरेदीचा किंवा विक्रीचा असत नाही. पुरेशा प्रमाणात त्या कंपनीकडे असलेले जनरल रिझर्व हाही त्याच्यामध्ये आवश्यक असलेला घटक असतो. आणि अशा वेळेला एशियन पेंट्स आणि IRCTC मधला फरक हा आपल्या लक्षात येईल. आणि एकंदरीतच अलीकडच्या काळामध्ये अशा पद्धतीनं बोनस शेअर्स देण्यापेक्षा सुद्धा स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यूचा विचार अनेक कंपन्या वाढीव प्रमाणावरती करतायत, हे गणित आपण पाहिलं. कोणत्या कंपन्यांनी अलीकडच्या काळात स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू केलं आणि कोणत्या कंपन्या करू शकतात हा खरं सांगायचं म्हणजे बाजार गप्पांच्या एखादा स्वतंत्र भागाचा विषय होऊ शकेल. त्यामुळे आत्ता या भागामध्ये एवढाच त्याचा उल्लेख करतो. आणि अशा वेळेला बोनसची शक्यता आणि चढे बाजारभाव याचं गणित नेमकं कोणत्या पद्धतीनं समीकरण म्हणून सोडवावं लागेल या संबंधातले जे विचार मी या व्हिडिओमध्ये व्यक्त केले ते आपल्या पसंतीस उतरतील अशी आशा व्यक्त करत बाजार गप्पांचा हा भाग इथेच पूर्ण करतो. मनःपूर्वक धन्यवाद.